लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. ते त्यांना सांगितली आता विषय तुम्ही तुमच्या रानात प्रोजेक्ट जर तयार करायला दिला तर तुमच्या रानात बोलण्याची व्यवस्था करायची. आमच्या रानाला अजिबात येत नाही. उलट कंपनीकडनं पण तुम्हाला ड्रीम टाकून देतो. आता इश्यू कुठं झाला, त्यांना अनुदान भेटते म्हणजे महत्त्वासाठी येते असं मला तरी वाटते. लाईट सगळ्यालाच मिळणार आहे का नाही? लाईटची गरजच नाही. शेलवडीला जमीन नाही तुम्हाला शेलवडी जागा द्या की तुम्ही इथं आला कशाला मग? शेलवडी जागा द्या की इथं कशाला तुम्ही आला नाही नाही देणार दिली मग तुमचं इथं निमंत्रण नाही का? का तुम्हाला पत्र आहे का शिरसवडीला व शेनवडीला पत्र आहे? बाकीच्या गावाचा काय संबंध नाही? ऐका थांबा, ते बोलतोय ती बरोबर आहे. बाकीच्या गावाचा काय संबंध मला त्याचं सांगा. टेन्शन घर जाळणार भूषणगडचं. आणि तुम्ही बाकीच्या इथं घर जाळायला आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्प अनुषंगाने होळीचा गाव आणि भूषणगड ग्रामस्थ आक्रमक. तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी केली स्थळ पाहणी. कोणतीही पूर्वकल्पना न देता चुकीचा सर्व्हे केल्याचा दोन्ही गावाच्या ग्रामस्थांचा मोठा आरोप. ज्या गटाचा सर्व्हे केला त्या गटात श्री हरणाई देवीची यात्रा भरते. दुसरा गट घेण्याची ग्रामस्थांची मागणी. भूषणगड तालुका खटाव येथील 1341 हा सुमारे 15 हेक्टरचा गट नंबर शेजारील होळीचा चाळ ग्रामपंचायतच्या नावावर आहे. त्यामधील सुमारे 60.50 हेक्टर क्षेत्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्प अनुषंगाने ॲक्वायर करण्यात आलं आहे. मात्र हे क्षेत्र भूषणगडावरील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हरणाई देवीच्या अर्ध्या किल्ल्यापर्यंत येत आहे. या क्षेत्रात देवीची मोठी यात्रा भरते. त्याचबरोबर हे क्षेत्र मानवी वस्ती, शाळा आदी लागून आहे. श्री हरणाई देवी हे पंचक्रोशीतील सर्वांची देवता आहे. होळीचा गाव ग्रामपंचायतची ही देवता आहे. त्यामुळे देवीच्या यात्रेसाठी तेथील जागा असावी अशीच दोन्ही गावांची मागणी आहे. फक्त देवीची यात्रा भरवण्यासाठी लागणारी जागा सोडून इतरत्र कोणतीही जागा शासनाने घ्यावी, अन्यथा हा प्रकल्प होऊ देणार नाही. मोठं जन आंदोलन करू असा इशारा दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान बुधवारी दिनांक 10 रोजी तहसीलदार बाईमाने, गटविकास अधिकारी योगेश कदम यांना याविषयीचं निवेदन ग्रामपंचायत ग्रामस्थ होळीचा गाव आणि ग्रामपंचायत ग्रामस्थ भूषणगड यांच्या वतीने देण्यात आलं आहे. एकंदरीत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान जागृत देवस्थान भूषणगडची श्री हरणाई देवी यात्रा ज्या जागेत भरते ती जागा शासनाने सोडून शेजारील हा प्रोजेक्ट करावा, एवढी माफक मागणी दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी केली असून भक्तांचा महिमा असलेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शब्दाचे पक्के असणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या मागणीचा पारदर्शकपणे विचार करून भाविक व ग्रामस्थांचं म्हणणं ऐकावे अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. महाराष्ट्र शासनानं सौर कृषी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत होळीचा गाव सरपंचच्या मालकीची असणारी भूषणगड हद्दीतील गट क्रमांक 1341 मध्ये 14 हेक्टर पैकी 7.5 हेक्टर जमीन ही ग्रामपंचायत प्रशासनाला कुठलीही कल्पना न देता, कुठलीही सूचना न देता, ग्रामस्थांना विश्वासात न घेता एका खाजगी कंपनीला ताबा देण्याचं या ठिकाणी नियोजन केलं. आणि या नियोजनासाठी समस्त होळीचा गाव समस्त ग्रामस्थ भूषणगड यांचा तीव्र विरोध आहे. कारण ही जमीन गायरांसाठी राखीव आहे. गायरान जमीन राखीव असल्यामुळं ह्या पंचक्रोशीतील होळीचा गाव भूषणगड हद्दीतील पंचक्रोशीतील भुरेचरण याचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसंच महसुली प्रशासनानं या संदर्भात कुठलीही कल्पना न देता, कुठलीही नोटीस न काढता परस्पर हा कब्जा देण्याचा प्रकार केल्यामुळं ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी महसूल प्रशासनाला हा ताबा आम्ही मिळू देणार नाही. वेळ प्रसंगी या अगोदरी शासनाला पत्राद्वारे आम्ही आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. जर तसा कुठल्याही प्रकारचा प्रकार या ठिकाणी महसूल प्रशासनानं किंवा MSEBीनं किंवा खाजगी कंपनीच्या माध्यमातून जर करण्यात आला तर त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करून आम्ही या ठिकाणी आत्मदानाचा इशारा देत आहोत. ग्रामपंचायत होळीचा गाव व सर्व ग्रामस्थ यांचं या प्रोजेक्टसाठी तीव्र निषेध असल्यामुळे या ठिकाणी कोणताही प्रोजेक्ट होऊ नये अशी मी नम्र विनंती करते. ग्रामपंचायत सदस्य यांनी जी इथं मुद्दा मांडला त्याच्यापेक्षा माझं मत असं आहे की हा 1341 हा गट नंबर आहे. हा पूर्ण भूषणगड जे क्षेत्र आहे त्याच्यामधून रस्ता गेलेला आहे. यात्रेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे.
आणि जी उर्वरित जी राहिलेली आहे ही शेतकऱ्यांना गुरेचरण करण्यासाठी हे क्षेत्र राखीव राहिलं पाहिजे. 1957 साली होळीचं भूषणगड ही ग्रामपंचायत विभक्त झाल्यानंतर हा कलेक्टरने राखीव क्षेत्र हे ठेवलेलं आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत 70 वर्षामध्ये आम्ही अतिक्रमण होऊन दिलं नाही. कुणाला तिथं कुठल्याही प्रकारची हरकत करून दिली नाही. आणि खाजगी कंपनी सोलर पॅनलसाठी जे या ठिकाणी आलेले आहे त्यांना कुठलाही आदेश नसताना त्यांनी या ठिकाणी काम चालू केलं. आणि आम्ही तसं ही शासनाची जमीन राखण्याचं काम केले. त्यांना कुठलाही आदेश नसताना त्यांनी या ठिकाणी मशिनरी आणून या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तो एक आहे, अजून कुठला ऑर्डर नाही काय नाही तरी सुद्धा मशीन इथं उभी आहे. आम्ही त्यावेळेला इथं आल्यानंतर ती मशीन बाहेर काढलेली आहे. तर आमची शासनाला आणि प्रशासनाला एवढी विनंती आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी सोलर प्लॅन्ट उभा करू नका. आणि जर उभा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्याचा प्रयत्न करू. याच्या लगतच आमचा दुसरा एक गट आहे, एक 15 एकर ते म्हणजे त्यांना जेवढी अपेक्षित जागा आहे ते 1122 गट नंबर आहे. ह्या भूषणगड लगतच्याच पूर्व बाजूला आहे. त्यांनी तो गट घ्यावा. पण ह्या गटासाठी त्यांनी आग्रह कशासाठी केला. हां, आणि त्याच्या 22 हा गट नंबर आहे तो आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सकुशीने आम्ही त्या ठिकाणी देण्याला तयार आहे. त्यांनी त्या गटामध्ये ते सोलर प्लॅन्ट बसवावा, त्याला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. बरोबर या ठिकाणी मोजणी MSEBच्या विभागानं मोजणी मागवल्यानंतर जो मेन या गटाचा जो मालक आहे सरपंच ग्रामपंचायत त्यांना कुठल्या प्रकारचे नोटीस नाही. लगतचे जे शेतकरी आहेत त्यांनाही कुठल्या पद्धतीचा नोटीस नाही. परंतु त्यांनी आम्ही नोटीस दिले असं खोटं सांगून त्यांना त्या ठिकाणच्या चतुर्सीमा सुद्धा माहिती नसताना सुद्धा त्यांनी दाखवून ह्या गटाची मोजणी करून घेतलेली ही साफ चुकीच आहे. त्याचबरोबर जे सर्कल आहेत त्यांनी सुद्धा कोणके यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला. पंचनामा करत असताना या गावचे सरपंच, पोलीस पाटील, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा अन्य कर्मचारी जे असणारे प्रशासनाचे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील यांना कुठल्याही प्रकारचं त्यांनी सूचना दिलेल्या नाही, नोटीस दिलेलं नाही. मनमानी पद्धतीनं ह्या कंपनीनं MSEBला हाताशी धरून ही मोजणी करून घेतलं, पंचनामा करून घेतलेला आहे. तरी आम्हाला कुठल्याही पद्धती हे गट सोलर पॅनलसाठी द्यायचं नाही, आमचा पूर्ण विरोध आहे. आणि जर का त्यांनी जबरदस्तीनं घेण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण गाव आम्ही या ठिकाणी येऊन उपोषणाला बसू. आम्ही त्या कंपनीचा निषेध करतो. मी सरपंच भूषणगड ग्रामपंचायत नवराज जाधव. 1341 मध्ये प्रोजेक्ट चालू आहे शासनाचा, परंतु 1341 हा गट गावालगत आहे. गावालगत असल्यामुळे शाळा जवळ आहे, गाव जवळ आहे, यात्रेला येणाऱ्या भाविकांचा त्रास जास्त आहे. आणि जे डोंगर आहे तो हा गट होळीच्या गावच्या नावे असल्यामुळे, होळीच्या गावचा गट असल्यामुळे भूषणगड डोंगर हा दोन्ही गावाला जाते. निम्मा भूषणगडला जाते आणि निम्मा होळीच्या गावाला जाते. तर तिथून पुढे होळीचं गाव भूषणगड असा वाद लागणार नाही, त्याची शासनाने जबाबदारी घ्यावी. आणि ह्याच्यासाठी शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी. आणि हा प्रोजेक्ट 1341 मधून 1185 मध्ये हा पण शासनाचाच गट आहे. गायरान 29 गट नंबर शासनाचाच आहे, 30 गट नंबर शासनाचाच आहे. ह्याच्या हा गट 1341 पेक्षा ते जागा प्लेन आहे ते जागा, तर त्या गटात घ्यावे. आमचा कोणताही भूषणगडवाडी ग्रामस्थांचा विरोध नाही. फक्त 1341 मध्ये गावापासून गट 1341 जवळ आहे. शाळेच्या मुलांनी धोका होईल किंवा येणाऱ्या पर्यटकांनी धोका होईल, असं काही शासनाने करू नये एवढी विनंती. भूषणगड ग्रामस्थांचे एवढेच मत आहे की 1341 हा गट नंबर होळीचं गाव ग्रामपंचायत होळीचं गाव यांच्या नावावर असून त्या सोलर प्लॅन्टचा त्रास भूषणगडला होणार आहे. या गटाचे सोलर प्लॅन्ट बसवण्यात येणार आहे, तो त्रास भूषणगड ग्रामस्थांना होणार आहे. आणि शाळा जवळ आहे, 200 मीटर अंतरावर शाळा जवळ असल्यामुळे शाळा आणि गाव याचा त्रास भूषणगड ग्रामस्थ आणि शाळेला सुद्धा होणार आहे, शाळेतील मुलांना होणार आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा.
वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.